नमस्कार जय विद्यार्थी मित्र हो. 75,000 पद भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने जे 150 दिवसाचा जो प्लॅन बनवलेला आहे त्यामधील एक महत्त्वाची जी पदभरती आहे ती म्हणजे महानगरपालिका. आता नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली महाराष्ट्राच्या भरपूर महानगरपालिकेच्या जागा यामध्ये येणार आहे. जालना आणि इचलकरंजी ज्या नवीन महानगरपालिका स्थापन झालेल्या आहेत त्याबद्दल देखील जाहिरात येणे अपेक्षित आहे. जाहिरात येईल आणि नंतर मग तुम्ही अभ्यासाला लागणार, तर आतापासूनच तुम्ही या स्पर्धेत थोडेसे लेट होणार. म्हणून आज आपण या महानगरपालिकाच्या अभ्यासाची तयारी कशी करायची याचा संपूर्ण स्पेसिफिकली इंग्लिश ग्रामरचा जो अभ्यासक्रम आहे तर तो आपण डिकोड करणार आहोत. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कोणकोणते प्रश्न येणार आहेत, कशा कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, कोणकोणते टॉपिक्स येणार आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, आजच्या जगामध्ये तुम्ही पद भरतीसाठी किंवा जे पद मिळवायचं यासाठी तुम्ही काय करताय यापेक्षा तुम्ही काय नाही करायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे. मी भरपूर विद्यार्थ्यांना पाहतो की ते रॅन्डम डिसऑर्गनाइज्ड व्हिडिओ पाहतात. जस्ट बिकॉज महानगरपालिका लिहिलेला आहे म्हणून ते या सरांचा व्हिडिओ, त्या सरांचा व्हिडिओ अँड तुम्हाला यूट्यूब या व्हिडिओवरून त्या व्हिडिओवरती सेमवरती काय की एक चक्रव्यूहात फसल्यासारखं होतं. म्हणून आता स्टेप बाय स्टेप ॲक्शन प्लॅन आपण पाहणार आहोत. या अगोदर जर तुम्ही कुठलीही भरतीचा अभ्यास नसेल केलेला, पहिली जरी तुमची भरती असेल आणि पहिल्या भरतीत शक्य आहे पद भरती होणं, याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासक्रम आपला काय काय आहे ते एकदा समजून घ्यायचं आहे. आणि हा तुमचा तयारीचा पहिला दिवस असणार आहे आणि हे माहीत असणं म्हणजे पास होण्याचं तुमचं गुपित आहे. तर चला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल देशमुख. मी इंग्रजीचा शिक्षक आहे. मागच्या 13 वर्षापासून मी इंग्रजीवरती रिसर्च केलेला आहे आणि महानगरपालिकेसाठी आपली ही बॅच देखील लॉन्च झालेली आहे. GMC छत्रपती संभाजीनगरची देखील ही बॅच लॉन्च झालेली आहे. ॲप्लिकेशन आहे, या नंबरवरती तुम्ही फोन करून जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट परेशानी असेल तर करू शकता. सदरील कोर्सेस जे आहेत तर ते आहे ना. आता सरळ सेवेचा इंग्रजी व्याकरणचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत, जे तुमचं यशाचं पहिलं पाऊल असणार आहे. आता उद्दिष्ट काय आहे आपण ते समजून घेऊया. इंग्रजी विषयाचं परीक्षेतील महत्त्व काय आहे. आज जर तुम्ही समजा पद भरती झालात, तुम्ही शासकीय अधिकारी झालात, तर लोकांसोबत तुम्हाला काही शासनाच्या बिहाफमध्ये काम करायचं आहे. काही कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, काही कंपन्या असतील, यांच्यासोबत तुमचा पत्रव्यवहार होणार आहे आणि पत्रव्यवहाराची भाषा जी आहे तर ती इंग्लिशमध्ये होणार आहे. आता ज्यावेळेस आपण लिहिणार आहात, ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात, तुमच्या सहीने काही शासनाच्या बिहाफमध्ये काही आदेश, सूचना, काही माहिती मागवणार आहात, तर ती पत्रामध्ये लिहिलेली माहिती किंवा ईमेलमध्ये लिहिलेली माहिती व्याकरणाच्या दृष्टीने म्हणजे समजणारी आणि योग्य असायला पाहिजे. नाहीतर आपण लिहायचं एक, त्या अर्थाचा अनर्थ नको व्हायला, म्हणून तुमचं इंग्रजीवरती पकड असणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर सिलेक्शन झालं तर जगाचं काय ग्लोबलायझेशन झालेलं आहे. उद्या तुम्हाला जर परदेशातल्या म्हणजे कुठल्याही देशातले जर काही एखादी कमिटी आली, त्यांच्यासोबत जर तुम्हाला समांतर जर काम करायची गरज पडली तर त्यावेळेस तुमचं इंग्रजी पक्क असायला पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातूनच या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा एवढ्या हार्ड होत आहेत. आता अभ्यासक्रमाची आपल्याला काय करायची आहे, सखोल माहिती घ्यायची आहे. इंग्रजी पक्क करायचं हे तर माहीत आहे. अनडाऊटेडली तुमचं 2025 मध्ये सिलेक्शन होणार की नाही होणार हे फक्त आणि फक्त इंग्रजीवर अवलंबून आहे. हे काही मी ऐतिहासिक म्हणत नाही आहे किंवा मी इंग्रजी शिकवतोय म्हणून असं म्हणत नाही आहे. हे सगळे विद्यार्थी मानतात आणि सगळे शिक्षक लोक हेच सांगतात. तर अभ्यासक्रमाची सखोल माहिती आपण पाहणार आहोत. प्रत्येक घटकावर संभाव्य प्रश्न कोणकोणते येतात, कशा कशा प्रकारचे येतात आणि मार्क्स किती असतात ते देखील पाहणार आहोत. आणि अभ्यासाची दिशा जी आहे तर आपण ती व्यवस्थित पाहणार आहोत, जेणेकरून आपली पुढे दशा होणार नाही. आता सरळ सेवेतील इंग्रजीचे महत्त्व तर आपण पाहिलंच, तरीही अंतिम यशासाठी तुमचे निर्णायक गुण जे आहेत ना तर ते इंग्रजीवरच आहे. नंतर अंगभूत विषयाचे बहुतेक भरतीमध्ये समावेश आहे. प्रशासकीय नोकरीसाठी इंग्रजी हे तुम्हाला उपयुक्तच आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो वाढवणारा घटक आहे. भले तुम्हाला इंग्रजीमध्ये मार्क्स किती चांगले पडू द्या, पण जर तुम्हाला 2 शब्द जर बोलायचं म्हटलं तर घाम फुटत असेल तर कुठे ना कुठे असं वाटतं की तुम्ही जे काम करताय त्या कामाविषयी जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येत नसेल तर समोरच्या माणसाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट नाही. म्हणून प्रथम तुम्हाला लिहिण्याचा मध्ये तुम्हाला एक्सपर्टीज असायला पाहिजे आणि देन नंतर मग तुमच्या बोलण्यामध्ये देखील यायला पाहिजे. आता परीक्षेचं आपण या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहे यांचं
किंवा महानगरपालिकेची ही जी परीक्षा आहे याचं ढोबळ स्वरूप आपण पाहूया. यामध्ये काय आहे की एकूण मार्क जे आहेत ना तर ते इंग्रजी या विषयाला 50 मार्क आहे. यामध्ये प्रश्न संख्या 25 असू शकते 25 प्रश्न 2 मार्क असू शकते किंवा कधी कधी 50 प्रश्न जे आहेत तर ते 1-1 मार्काला देखील असू शकतात, म्हणजे 200 प्रश्न देखील असू शकतात. तर दोन्ही स्वरूप जे आहेत तर ते आपण विचारात घेतलेले आहे आणि त्या पद्धतीने आपला अभ्यासक्रम आपल्याला काय करायचा आहे, सुरू करायचा आहे. ना आता इंग्रजी विषयाचे ग्रामरचे मुख्य घटक काय ते पाहून घेऊया. सगळ्यात अगोदर आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच वरती 3 ते 4 प्रश्न येतात आणि त्यासाठी 6 ते 8 प्रश्न यामध्ये येतात. ना आता पार्ट्स ऑफ स्पीच आपण ना आपल्या या ई-स्वयंच्या या कोर्समध्ये अतिशय मजेदार स्टोरीच्या स्वरूपातून शिकवत असतो. एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच अशा पद्धतीने समजून सांगतो की आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. ग्रामरपूर नावाचं एक गाव आहे. तिथे एक व्यक्ती आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे. तो व्यक्ती आहे नाऊन आणि त्या नाऊनची बायको आहे वर्ब. आता वर्ब जे आहे तर ते प्रत्येक वाक्यात इम्पॉर्टंट असतं. नुसतं वर्ब एकटं जरी आलं तरी ते वाक्य पूर्ण होतं. जसं की कम, गो, राईट, हे 2 शब्द जरी आले तर व्याकरणाच्या दृष्टीने ते वाक्य कंप्लीट बनतं. आता वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कोण आहे, वर्ब आणि नाऊन. आपल्या घरात कोण असतं, आई असते की वडील असते. ऑफकोर्स आपल्या घरामध्ये आईलाच महत्व असतं. असं नाही की महादेवाला महत्व नाही, महादेवाला पण आहे, पण पार्वती जसे म्हणेन तेच आहे. म्हणून वाक्यामध्ये जे महत्वाचं आहे ते वर्ब आहे. तर आता नाऊन आणि वर्ब हे जोडपं आहे. या जोडप्याला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे प्रोनाउन. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाउन. जिथे वडिलाला कार्यक्रमाला जायला शक्य होत नाही तिथे मुलाला जावं लागतं, त्याला म्हणतात प्रोनाउन. नाऊनच्या ऐवजी जो वाक्यामध्ये जातो त्याला म्हणतात प्रोनाउन. ना आता नाऊन आणि वर्ब यांना एक मुलगी आहे, तिचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह ही जी मुलगी आहे ना ही वडिलांची आणि भावाची लाडकी आहे. नामाविषयी आणि प्रोनाउन विषयी माहिती, एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ती नेहमी सांगते की माझे वडील कसे आहेत, माझे वडील ब्रेव आहे. भाऊ कसा आहे माझा, भाऊ माझा क्लेवर आहे. नावाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोण, विशेषण. ना दुसरी जी मुलगी आहे, छोटी मुलगी, तिचं नाव आहे ॲडव्हर्ब. ती आहे आईची लाडकी. ती नेहमी आईच्या कामामध्ये मदत करत असते. ती सांगते की आई कशी काम करते, माझी आई क्विकली, इझिली, ऑटोमॅटिकली अशा पद्धतीने काम करते, म्हणजे ती आईच्या कामामध्ये मदत करते. ना आता हे झाले 5. ना या घरामध्ये एक काय आहे, एक डॉग आहे, कुत्रा आहे, त्याचं नाव आहे प्रिपो. प्रिपो म्हणजे काय की आपल्या मालकानं आणि मालकाच्या पोरानं कोणती गोष्ट कधी कुठे कशी ठेवली, इन, ऑन, ॲट, बिसाइड, साईडला आहे, वरती आहे, कशी आहे, हे सगळं त्या कुत्र्याला माहिती आहे. तो झाला प्रिपोजिशन. नाव आता या फॅमिलीमध्ये एक मांजर पण आहे, तिचं नाव आहे कंजंक्शन. कंजंक्शन काय करते की या फॅमिली मेंबरमध्ये प्रेम राहावं म्हणून त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते. 2 शब्द 2 वाक्य यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. ही यामधली काय आहे की या फॅमिलीमध्ये प्रेम राहावं म्हणून ती मांजर असते ती. आणि नंतर या फॅमिलीमध्ये एक शेवटचा मेंबर आहे, तो एक बोलका पोपट आहे, तो आहे इंटरजेक्शन. याला काय फक्त 5-7 शब्द येतात किंवा फार मोजके शब्द येतात. अरे बापरे, हुर्रे, ये, या टाईपचे शब्द येतात. आणि हा काय आहे की त्या घरातल्या एका लहान मुलासारखा करतो. लहान मुलं नाही की जे पप्पा मला घ्या किंवा अटेन्शन मिळवण्यासाठी जे बालिशपणा करतात, तसा तो पोपट असतो. आणि या 8 जणांच्या फॅमिलीने एक दत्तक घेतलेला पुत्र आहे. म्हणजे व्याकरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 8च शब्दांच्या जाती आहेत, 8च पार्ट ऑफ स्पीच आहे, पण एक 9वा पण आहे. 9वा शब्द जो पुस्तकात नाहीये तो आहे ए अँड द आर्टिकल. ए अँड द हे प्रत्येक सेंटेन्समध्ये असतात, पण त्याला पार्ट ऑफ स्पीचमध्ये त्याला ॲड नाही केलेलं. मी ओल्ड ग्रामरचा अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचमध्ये 9 आहे. तर अशा पद्धतीने आपण पार्ट ऑफ स्पीच हे सगळेच्या सगळे जे आहेत तर ते आपण पाहणार आहोत. देन टेन्सेस आहे, 3 ते 4 प्रश्न येतात. देन व्हॉइस आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. बघा आता आपण ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सरकारी कर्मचारी होणार आहात, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस यामध्ये फरक सांगतो मी. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे असा पिक्चर की ज्यामध्ये जो कर्ता आहे त्याच्यावरती जास्त फोकस असतं. जसं की रोहितने रियाला फुल दिले, रोहितने रियाला फुल दिले. तर यामध्ये जर समजा तुम्ही एक मूवी डायरेक्टर आहे तर तुमचा कॅमेराचा जो फोकस असणार आहे तर तो रोहितवर असणार आहे. रोहितने रियाला फुल दिले. ना आता दुसरं जे सेंटेन्स असेल, अ फ्लावर वॉज गिवन टू रिया बाय रोहित.
तर या सेंटेन्समध्ये तुमचा जो कॅमेराचा फोकस असेल तो असणार आहे त्या फुलावरती, ते फूल कोणी कुणाला दिले याबद्दल. तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की शासकीय काम जे आहेत, योजना आहेत, यंत्रणा आहेत, यामध्ये हे काम कोणी केलं याला जास्त विशेष महत्त्व नसतं, त्या कामावरती जास्त फोकस असतो. तर त्या कामाच्या संदर्भात तुम्हाला काय काय म्हणजे शहानिशा करायच्या आहे, काय काम किती झालं, कॉन्ट्रॅक्टर असतील, कंपन्या असतील, यांच्या संबंधी किंवा जे ज्युनियर्स असतील त्यांना काही आदेश द्यायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस जे आहे तर ते फार उपयुक्त असतं. आणि त्यासोबत नरेशन. नरेशन म्हणजे काय की तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, राईट. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे देखील आलं. देन सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, यावरती देखील आपण म्हणजे 2 ते 3 प्रश्न येतात. आर्टिकल, तुमच्या सगळ्यांचं डोकं खाणारा सगळ्यात जो प्रश्न मोठा असतो तर तो हा आहे, आणि आयोगाचा TCS IBPचा असो त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रश्न म्हणजे आर्टिकल आहे. देन प्रिपोजिशन, कंजंक्शन, डिग्री ऑफ कंपॅरिझन, देन क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्न नसतात. डायरेक्टली जर प्रश्न विचारले हु आर यू, हा झाला प्रश्न. आणि इज ही अमोल, आपण मराठी बोलताना नाही म्हणत का तू जाणार होता ना, राईट, खरं आहे ना, तू जाणार होता ना, तर तो शेवटी जो टॅग लागतो त्याला क्वेश्चन टॅग म्हटलं जातं. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन देखील यामध्ये विचारलं जातं. अशा पद्धतीने हा डिटेल अभ्यासक्रम आहे ना. आता दुसरा जो इंग्रजीचा जो मुख्य घटक आहे तो आहे व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन. ना आता यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सिनोनिम्स असतात, 2 ते 3 प्रश्न येत असतात. देन सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. OWS, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे म्हणजे समानार्थी शब्दाचाच एक छोटासा नाही पण मोठा भाव म्हणता येईल, जो फार कॉम्प्लेक्स आहे की जो एका शब्दात न बोलता बरेचसे शब्द असतात. देन इडियम्स आणि फ्रेजेस असतात. नॅचरली सेंटेन्सेसमध्ये आपल्याला हे इडियम्स आणि फ्रेजेस यूज करायला शिकायचं आहे. देन स्पेलिंग एरर असतात. देन कॉम्प्रिहेन्शन असतं, एक पॅसेज दिलेला असतो, अनसीन पॅसेज, त्यावरती तुम्हाला 3 किंवा 5 प्रश्न विचारले असतात आणि त्याचं उत्तर रॅपिडली आपल्याला लिहावं लागतं. सेंटेन्स करेक्शन असतं. सेंटेन्स करेक्शन हे खूप 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 IMP आहे गट क आणि गट ब साठी. कारण तुमच्या समोर जर शासनाचा एखादा आदेश आला आणि तुम्हाला तो वाचल्यावरती जर कळाला नाही तर कदाचित कामामध्ये तुमची एफिशियन्सी येणार नाही. आणि तुम्ही बघा, कुठलाही सरकारी कर्मचारी जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की यार ये कैसे गव्हर्नमेंट सर्वंट बन गया. नाही, त्यांनी जे पद मिळवलेलं असेल ना तर ते त्यांनी त्यांच्या हिमतीवर मिळवलेलं असतं. आणि शासन अशाच लोकांना भरती करतं की त्यांच्यामुळे शासनाची इज्जत जी आहे तर ती वाढेल. तर त्यामुळे कुणालाही हे पद जे आहे तर हे असंच खैरातमध्ये मिळालं नसतं. सेंटेन्स करेक्शन जे आहे तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एरर डिटेक्शन हे देखील काय आहे यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता तयारीची रणनीती मी तुम्हाला सांगतो. मूलभूत ग्रामरचे नियम शिकणे गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर परीक्षेमध्ये 1-1, 1.5 किलोमीटरचे सेंटेन्स आले तर त्यामध्ये नाऊन कोणतं, सब्जेक्ट कोणतं, वर्ब कोणतं, ॲडवर्ब कोणतं, ॲडजेक्टिव्ह कोणतं, असे हे जे शब्द आहेत ना तर हे असे नाचत समोर आले पाहिजे. आणि हे विशेष करून जे मुलं सिलेक्ट होतात ना तर त्यांच्या संदर्भात घडतंय, त्यांना सेंटेन्स दिल्यानंतर लगेच त्यांना कळतं. एरर जर त्यांना डिटेक्ट करायला सांगितलं तर त्या सेंटेन्सचा करेक्ट व्हर्जन त्यांना अगोदर माहीत असतो आणि मग त्यांना कळतं की यामध्ये कुठे कुठे एरर आहे, हे सगळं कळतं. दररोज सराव आणि प्रॅक्टिस करायची. हे कशी करायची हे आपण करून घेणार आहोत. जर तुम्ही कोर्स जरी जॉईन नाही केला तरी यूट्यूबवरती आपण करून घेणार आहोत. यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. मागील वर्षाचे प्रश्नसंच जे आहेत तर ते सोडणार आहोत. PYQ आपण थरली घेणार आहोत. वेळेचं नियोजन करणार आहोत. कारण आता ह्या ज्या परीक्षा आहेत तर ह्या CBT होणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग असेल तर त्यावेळेस तुम्हाला रॅपिडली प्रश्न जे आहे तर ते अटेम्प्ट झाले पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग नसेल तरीही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसेल तर ऑफकोर्स तुमचे ते अटेम्प्ट झालेच पाहिजे. वेळेचं नियोजन देखील आपण पाहणार आहोत. नियमित आपण काय करणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. आणि व्होकॅब्युलरी जी आहे तर तुमची ती वाढवणार आहोत. कमीत कमी 2000+ व्होकॅब्युलरी वर्ड्स आपण युजफुल ते करणार आहोत. रीडिंग हॅबिट तुमची कशी डेव्हलप करायची हे देखील पाहणार आहोत. इंग्लिश बातम्या, मासिक वाचणे हे सध्या तुम्ही काय करा, चालू ठेवा. तर अशा पद्धतीने आपण आता म्हणजे शेवटी मला हेच सांगायचं आहे की लक्षात ठेवा, इंग्रजी हा यशाचा गाभा आहे. विचारपूर्वक योजना आणि नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो की एखादा ॲव्हरेज माणूस जरी असेल तो प्लॅनिंग करून 100 जिनियस माणसांच्या फौजेला हरवू शकतो. आतापासून वेळेचं नियोजन करा. आपली अंडरस्टँडिंग लेवल काय आहे त्यानुसार आपलं बलस्थान ओळखा आणि काम करायला सुरुवात करा. टॉपिकनुसार प्राधान्यक्रम करून काय करा, सुरुवात करा. व्याकरण, व्होकॅब्युलरी म्हणजे तुमची परिपूर्ण तयारी आहे. आणि नियमित सराव आणि कॉन्फिडन्स ठेवा. जर कॉन्फिडन्स नसेल, तुमचं कितीही नॉलेज असू द्या, तुम्हाला ते योग्य वेळेवर येणार नाही.
दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही मला रिच आउट करू शकता. या नंबरवरती व्हॉट्सअप देखील करू शकता आणि कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.